नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वाती पोपळणीकर. तर आपण रॉ फूड म्हणजे काय आणि कुक फूड म्हणजे काय याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मी तुम्हाला तो पॅराग्राफ ट्रान्सलेट करून सांगते. सम व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर इटन रॉ. काही काही जे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स असतात तर ते आपण कच्चेच खातो. म्हणजे कधी सॅलड बनवून खातो आणि त्याप्रमाणे ते आपल्या पोटात कच्चेच जातात. दे आर ऑफन इन्क्लूड इन सलाड्स. तर त्याच्यामध्ये सलादला इन्क्लूड केलं जातं. त्याच्यामध्ये कॅरेट असतात, रॅडिश असतात, त्यानंतर कॅबेज पण असतो आणि कुकुंबर पण असतं. हे सगळे काय झालेत? व्हेजिटेबल्स झालेत. तर हे आपण सॅलड म्हणून घेऊ शकतो. अँड आर इटन रॉ. आणि याला आपण कच्चंच खाऊ शकतो. फ्रूट्स लाईक पपया, ऑरेंज, ग्रेप्स अँड चेरीज. आता पपईसारखे फ्रूट्स झाले, ग्रेप्स झाले, चेरीज झाले, तर हे सुद्धा आपण रॉच खात असतो. रॉ फूड हेल्प इन डायजेशन ऑफ फूड अँड स्मूथ बॉवेल मुवमेंट. आता अशा प्रकारचे जे कच्चे पदार्थ आहे म्हणजे पदार्थ फ्रूट्स आहेत किंवा मग सॅलड्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या आपण कच्च्या खाऊ शकतो. याने आपल्या शरीरामध्ये जी आपण काय म्हणतो त्याला डायजेशन जे आहे ते डायजेशनमध्ये हे खूप जास्त प्रमाणात मदत करतात. कुकिंग मेथड्स अँड युटेन्सिल्स. आता आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकजण अन्न बनवत असतो, तर त्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती पण असतात आणि त्यासाठी आपण वेगळे वेगळे युटेन्सिल्स म्हणजे जे भांडे असतात ते पण यूज करतो. मोस्ट ऑफ द फूड वी ईट इज कुक बिफोर इटिंग. तर आपल्या घरात जे अन्न असतं त्याला पहिले आपण छान प्रकारे शिजवतो किंवा छान अन्न तयार करतो आणि त्याच्यानंतरच आपण त्याला खातो. व्हेन वी कुक फूड, जेव्हा आपण अन्नपदार्थ शिजवतो, इट बिकम्स सॉफ्ट. तर ते सॉफ्ट होऊन जातात. टेस्टी अँड इझी टू डायजेस्ट. त्याचप्रमाणे ते टेस्टी पण बनतात आणि आपण त्याला इझिली डायजेस्टसुद्धा करू शकतो. कुकिंग ऑल्सो किल्स जर्म्स प्रेझेंट इन द फूड. आता जेव्हा आपण अन्नपदार्थ कुक करतो, तयार करतो, तेव्हा त्याच्यात जे जर्म्स असतात ते मरून जातात. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ वेज ऑफ कुकिंग